मित्रांनो, आपण सोरायसिस बद्दल बोलतो आहे आणि इथं जे दिसतंय तो प्लाक सोरायसिसचा एक प्रकार आहे. प्लाक म्हणजे आपण बघितलंय, की असा एक चट्टा असल्यासारखं असतं, की हा जो असा एक चट्टा झालेला आहे किंवा अजून बरेच चट्टे आहेत इथे. हा दुसरा आहे किंवा इथे एक आहे. म्हणजे अशा प्रकारचे बरेच चट्टे ज्याच्यामध्ये वरती कोंडा आहे त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचा. त्याची जाडी वाढलेली आहे आणि लालपणा आहे. आता लालपणा इथे दिसत नाहीये कारण त्याच्यावरती तो पांढऱ्या कोंड्यानी झाकलं गेलेलं आहे. जर ह्या माणसाने खाजवून तो कोंडा काढला तर खाली लाल दिसेल. तर ह्याला आपण प्लाक सोरायसिस असं म्हणतो. साधारणतः 90-95% लोकांमध्ये सोरायसिस म्हणजे हेच आपल्या डोळ्यासमोर असतं. परंतु सोरायसिसचे काही वेगळे प्रकार आहेत आणि त्यातला एक प्रकार आपण आज बघणार आहे, ज्याला आपण गटेट सोरायसिस असं म्हणतो. आता गटेट म्हणजे काय? की जेव्हा पावसाचे थेंब एखाद्या काचेवरती पडतात, तर त्याचे जसे टिअर ड्रॉप तयार होतात. म्हणजे थेंब पडलेत आपल्या अंगावरती लाल रंगाचे, अशा प्रकारचं ते गटेट सोरायसिस दिसतं. आता हा एक भाग झाला. तर ह्या माणसामध्ये ही त्याची पाठ आहे. हा शर्ट आहे वरती आणि हे असे छोटे-छोटे जे भाग दिसतायत, एक-एक थेंब पडल्यासारखे. तर असे बरेच थेंब तयार होतात. पाठीवरती असतात, पायावरती असतात, मानेवरती असतात, कुठेही असू शकतात. तर ह्याला आपण गट्टेट सोरायसिस असं नाव दिलेलं आहे. ह्याचं दुसरं एक चित्र दाखवतोय. हे गटेट सोरायसिस आहे. थोडंसं मोठं दिसतंय ते. तर इथं हे जे ड्रॉपसारखे प्रकार दिसतात, हे जरा चांगल्या पद्धतीने दिसतायत. हे गटेट सोरायसिस झालं. तर मग आता प्लाक सोरायसिस आणि गटेट सोरायसिस ह्याच्यामध्ये काय फरक असतो? की प्लाक सोरायसिस हा साधारणतः 30-40 ह्या वयाच्या पुढे सुरू होतो आणि प्लाक सोरायसिस हा जवळ-जवळ 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष चालतो तो. आणि मग त्याच्या बरोबरीने ज्याला आपण सोरायटिक आर्थरायटिस म्हणतो, म्हणजे सोरायसिसमुळे होणारी सांधेदुखी. त्याच्यामध्ये गुडघे म्हणा किंवा बोटांचे सांधे म्हणजे असे बरेच सांधे आपले बाद होतात, दुखतात, खराब होतात. तर त्या मानाने हा जो गटेट सोरायसिस आहे, हा बराच बरा म्हटला पाहिजे. एकतर हा लहान मुलांमध्ये होतो किंवा साधारणतः एक 20-25 वयापर्यंत हा होतो. आणि मुख्य म्हणजे काय, की हा जो गटेट सोरायसिस आहे, तो बरा होतो. बऱ्याच वेळा तो पूर्ण क्लिअर होतो. म्हणजे एकदा गटेट सोरायसिस झाला, की मग आयुष्यभर त्याच्याबरोबर राहायचंय असं इथं शक्यतो होत नाही. परंतु जर प्लाक सोरायसिस असेल, नेहमीचा आपला जो सगळ्यात कॉमन आहे, तो मात्र आयुष्यभर चालू शकतो. तर हा गटेट सोरायसिस का होतो? तर त्याच्यामध्ये त्याला आपण ट्रिगर म्हणतो. ट्रिगर म्हणजे काय? की एखादी अशी घटना किंवा एखादं असं इन्फेक्शन होतं, की ज्याच्यामुळे हा गटेट सोरायसिस होतो. आता उदाहरणार्थ, जेव्हा हा गटेट सोरायसिस होतो, त्याच्या आधी त्या माणसाला स्ट्रेप्टोकोकल थ्रोट इन्फेक्शन झालेलं असतं. आता हे स्ट्रेप्टोकोकाय कसे असतात? तर हे कोकाय म्हणजे गोल असणारे बॅक्टेरिया. जर ते लंबुळके असतील त्याला आपण बॅसिलाई म्हणतो. हे कोकाय आहेत आणि ते स्ट्रेप्टोकोकाय ह्या नावाचे बॅक्टेरिया आहेत, जे गोल-गोल असतात. परंतु हे चेनमध्ये असतात. म्हणजे आता जर आपण ही चेन बघितली, तर इथे हा एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा असे ते बॅक्टेरिया एकमेकांना चिकटून ते एक साखळी तयार करतात आणि इकडे-तिकडे फिरत असतात. ह्याच्यामुळे आपल्याला घशाचं इन्फेक्शन होतं.
आता घशाचं इन्फेक्शन स्ट्रेप्टोकोकायमुळे झालेलं कसं दिसतं? तर इथं आपल्याला स्ट्रेप्टोकोकल थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घशाचं सूज जी स्ट्रेप्टोकोकाय ह्या बॅक्टेरियामुळे आलेली आहे. तर आता इथं आपण पाहू शकतो, की ही जीभ आहे खालची. हे दोन्ही टॉन्सिल्स आहेत 2 बाजूचे. हे एक टॉन्सिल आहे, हे एक टॉन्सिल आहे आणि हा मागचा घशाचा भाग आहे, जिथून अन्न खाली जातं. तर इथे तर हे दोन्ही टॉन्सिल भयंकर सुजलेले आहेत. ज्याच्यावरती एक प्रकारचा लेयर आलेला आहे इथे पांढरा-पिवळा आणि हे पूर्ण घशाला, इकडे टाळूला अशी पूर्ण सूज आलेली आहे. आता त्याचं एक दुसरं एक उदाहरण दाखवतो. इथे जर आपण बघितलं, तर हा भाग सगळा सुजलेला आहे. हे टॉन्सिल वाढलेले आहेत आणि मुख्य म्हणजे इथे हे हे जे दिसतंय हे अशा प्रकारचे डॉट सारखे, ते तिथे हिमरेज आहे म्हणजे रक्त साकळलंय त्या म्युकोजाच्या आतमध्ये. तर अशा प्रकारचं हे स्ट्रेप्टोकोकल थ्रोट थ्रोट म्हणजे घशाचं इन्फेक्शन होतं आणि ते झाल्यानंतर मग साधारणतः 2-3 आठवड्यानंतर गट्टेट सोरायसिस होतो. हे बऱ्याच वेळा दिसलेलं आहे. आता गंमत अशी आहे, की हा गट्टेट सोरायसिस हा कम्युनिकेबल नाही आहे. म्हणजे जर आपण हे थ्रोट इन्फेक्शन बघितलं, तर ते कम्युनिकेबल आहे. म्हणजे ज्या मुलाला किंवा ज्या माणसाला हे थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्या घरच्या लोकांना पण हे होऊ शकतं. कारण बॅक्टेरिया जे आहेत ते त्याच्या श्वासामधून, त्याच्या थुंकीमधून, त्याच्या खोकण्यामधून हे दुसऱ्या पेशंटच्या अंगात जाऊ शकतात आणि त्या दुसऱ्या माणसांना पण थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतं. परंतु ज्यांना गट्टेट सोरायसिस झालेला आहे, त्या माणसाच्या शेजारी राहणाऱ्या, त्या माणसाच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना गट्टेट सोरायसिस होत नाही. हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे, की स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन हे कम्युनिकेबल आहे. म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणार आहे. परंतु ज्या स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन नंतर हा जो गट्टेट सोरायसिस होतो, तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जात नाही. म्हणजे गट्टेट सोरायसिसचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा त्याची जी मूळ कारणं आहेत, ती ह्या माणसाच्या अंगात किंवा ह्या माणसाच्या कातडीमध्ये, स्किनमध्ये जे काही आहे त्याच्याशी संबंधित आहेत आणि एका कातडीपासून दुसऱ्या माणसाच्या कातडीला हा गट्टेट सोरायसिस जात नाही. आता ह्या गट्टेट सोरायसिसची ट्रीटमेंट काय आहे? तर जी आपण प्लॅक सोरायसिसमध्ये बघणार आहोत, तीच ट्रीटमेंट ह्या गट्टेट सोरायसिसची आहे. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये मॉइश्चरायझर आहेत, व्हिटॅमिन D3चे एनालॉग्स आहेत, बायोलॉजिकची ड्रग्ज आहेत, इम्युनोसप्रेसंट किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत. तर ही सगळी आपण त्या ट्रीटमेंटच्या सेक्शनमध्ये एक-एक करून व्यवस्थित सविस्तर बघणार आहोत. फक्त लक्षात एवढंच घ्यायचं आहे, की गट्टेट सोरायसिसची ट्रीटमेंट आणि प्लाक सोरायसिसची ट्रीटमेंटमध्ये विशेष फरक नाही. फक्त गट्टेट सोरायसिसची चांगली गोष्ट एवढीच आहे, की ते काही दिवसानंतर म्हणजे साधारण एक 2-3 महिन्यानंतर ते आपोआप बरं होतं. बऱ्याच वेळा बरं होतं. परंतु काही लोकांमध्ये जेव्हा गट्टेट सोरायसिस होतो, तो बरा होतो आणि मग पुन्हा 6 महिन्यानंतर होतो. मग तो बरा होतो आणि पुन्हा 7-8 महिन्यानंतर होतो. तर असं होऊ शकतं किंवा एकदा गट्टेट सोरायसिस झाला, की तो पुढे 2-3 महिन्यानंतर प्लाक सोरायसिसमध्ये रूपांतरित होतो. आणि एकदा तो रूपांतरित झाला, की मग प्लाक सोरायसिसचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा प्लाक सोरायसिस जे 10 वर्ष, 20 वर्ष चालणार आहे, ते मग त्याचे वेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. परंतु गट्टेट सोरायसिस जर नुसता राहिला, तर मग तो साधारण 2 ते 3 महिन्यात आपोआप बरा होतो. त्याच्यामुळे प्लाक सोरायसिसपेक्षा गट्टेट सोरायसिस हा त्या मानाने अ, थोडा बरा म्हटला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे ट्रिगर आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन सांगितलं, तसे बाकीचे पण काही ट्रिगर असू शकतात. ज्याच्यात काही स्किन इन्फेक्शन असेल किंवा दारू असेल किंवा स्मोकिंग असेल, तर मग अशा प्रकारचे जे व्यसनं आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा हा गट्टेट सोरायसिस वाढू शकतो. त्याच्यामुळे दारू न पिण्यासाठी हे अजून एक कारण आहे, की आपल्याला
गटेट सोरायसिस होऊ नये असं वाटत असेल, तर दारू पिऊ नका. मग प्रश्न असा आहे, की हा गटेट सोरायसिस का होतो? आणि स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन किंवा दारू ह्याच्यासारख्या ट्रिगरमुळे तो का वाढतो? तर हे जर आपल्याला कारण जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला ॲक्चुअल सोरायसिसमध्ये आपल्या स्किनमध्ये काय फरक पडतो, त्यांनी काय चेंजेस होतात, त्याचे काय परिणाम होतात, ह्याचा अभ्यास करायला लागेल आणि तो दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत.